हाय, हॅलो, नमस्कार. आज तुम्हाला माझा आवाज खूप बसलेला आणि खूप खराब येत असणार. प्लीज त्याला इग्नोर करा. आणि मी खूप प्रयत्न करते की माझा आवाज लवकर नीट व्हावा, माझी सर्दी जावी आणि माझा घसाही नीट व्हावा. बट ते काही होत नाही आहे. तर त्याला थोडंसं इग्नोर करा आणि थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. तर आज होता फ्रायडे आणि यक्षची स्कूल होती म्हणून मी डिरेक्टली स्वयंपाकालाच लागले. आणि हेही घरी होते आणि ते दोघे जणही झोपलेले होते. उठली होती. म्हटलं चला हिला घेऊन बसूया आपण किचन ओट्यावरच, कारण त्यांनाही सुट्टी होती. त्यांनाही म्हटलं चला झोपू देऊया थोडा वेळ, कारण की एवढाच सुट्टीचाच दिवस मिळतो ना जास्त वेळ झोपण्यासाठी. आणि असंही त्यांना जास्त वेळ झोपायला मिळत नाही, कारण यक्षची स्कूल असते. जेव्हा मी त्याला उठवायला जाते तर बाय डिफॉल्ट ते उठूनच जातात, कारण आवाज होतो आणि थोडाही आवाज झाला तर लगेच माणसाला जाग येते. सो त्याच्यामुळे ती दोघं तिकडे झोपली होती. मग काय, आम्ही दोघीजण इकडे स्वयंपाक करत होतो. इकडे माझी छोटीशी इशूही मला हेल्प करत होती. आणि तुम्हाला तर माहितीच आहे छोटी मुलं किती हेल्प करतात म्हणून. सो तेच इकडे सगळं चाललं होतं. आणि कुकरची शिट्टी होत होती तर ती घाबरत होती. मग काय, तिला थोडंसं बाहेर राऊंड मारून आणलं, गॅलरीमध्ये दाखवलं वगैरे. जशी शिट्टी वगैरे बंद झाली, गॅस वगैरे मी बंद केला आणि मी टोमॅटो वगैरे चिरायला घेतलं, कारण की डाळ भात भाजी असं सगळं मला करायचं होतं. यांनाही सुट्टी होती. मग म्हटलं चला पूर्ण स्वयंपाक करूया. का तर 2 जणांच्या जागी 3-4 जण सारखी खाणारी असली तर स्वयंपाक बनवायलाही मजा येते. एवढे स्वयंपाक बनवायला काही एवढी मजा येत नाही. आणि इकडे ही कबुतराची अंडी होती. वरती त्यांनी घरटं केलं होतं. मी यांना सांगितलं की बाबा ते घरटं काढा आणि वर ठेवून या. तर जेव्हा त्यांनी ते घरटं बघितलं तर त्याच्यात 2 अंडी होती. सो ते बोलले की नको, आता तिथंच ठेवूया, कारण की ते घाबरून जातील नंतरून की बाबा कुठे गेले म्हणून. मग काय, यांनी अजून त्याच्यासाठी मोठं पातेलं काढलं, त्याच्यात ते घरटं ठेवलं. आणि मग काय, हे बाहेरचा असा काही व्ह्यू होता. जिथे मला ते घरटं वर ठेवायचं होतं, दुसरीकडे ठेवायचं होतं, बाहेर काढायचं होतं, तर ते त्यांनी मस्त सजवून तिथे ठेवलं. नंतर यक्ष उठला, त्याला त्यांनी ती अंडी वगैरे दाखवली. आणि इकडे मी माझा स्वयंपाक करत होती. म्हणजे माणसाला कसं असतं ना, एक आपण काहीतरी सांगावं की बाबा ही वस्तू तिकडे ठेवायची किंवा ते आता काढायचं आहे असं, तर तिथे वेगळंच काहीतरी होऊन जातं. तसंच माझ्या घरात आज झालं होतं. ते घरटं मला वरती टेरेसवर ठेवायचं होतं, का तर ते खूप खाली पालापाचोळा पाडत होते आणून. सो त्याच्यामुळे म्हटलं ते आपण वरती ठेवूया. बट त्याच्यात अंडी होती म्हणून हे बोलले नाही आपण इकडेच राहू देऊया, त्यांची जी जागा आहे तिथेच राहू दे, उगाच त्यांना कशाला त्रास, असं तसं मलाच ऐकवलं त्यांनी. आणि मग काय, ते त्यांनी घरटं तिथेच ठेवलं. मग काय, माझा स्वयंपाक वगैरे झाला. इकडे मी यक्षला जेवण दिलं होतं. इशू माझी अशी इथे खेळत होती ते घर वगैरे बघून. आणि हा मला बोलत होता मम्मा मी आज घालतो माझ्या हाताने सॉक्स, आणि ते सॉक्स इतके घाण झाले होते. त्याला म्हटलं थांब मी दुसरे देते, ते दुसरे तू घाल. मग तो याने सॉक्स वगैरे घातले. त्याच्यानंतर मग मी इकडे माझा सोफा वगैरे नीट लावून घेतला, कारण हे जाणार होतं त्याला खाली सोडायला. सो मला काही एवढं टेन्शन नव्हतं. मला बस त्याला रेडी करून द्यायचं होतं. मग काय, तेव्हा रेडी वगैरे झाला. म्हटलं चला ते जायला वेळ आहे तोपर्यंत भांडी वगैरे घासून घेतली. पटापट भांडी वगैरेही घासून घेतली. नंतर मला ऑफिसच्या कामाला पण बसायचं होतं, म्हणून म्हटलं चला पटापट आवरून घेते, नंतरून थोडं टेन्शन कमी असतं. इकडे माझा यक्ष निघाला होता बॅग वगैरे घेऊन. त्याला म्हटलं थांब बॅग राहू दे, आधी तू शूज वगैरे घालून घे. मग काय, ते तिघंजणही निघाले त्याला खाली सोडायला. आणि माझ्या इशूचं तर खूप महत्त्वाचं काम असतं जेव्हा आम्ही खाली जात असतो तेव्हा. आणि मग काय, मी माझ्या ऑफिसच्या कामाला स्टार्ट केलं. आणि माझी घरातली ऑलमोस्ट कामं सगळी झालीच होती. सो आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा.